मुसळधार पावसामुळे कळव्यातील खारेगाव नाक्याजवळ भले मोठं झाड कोसळून 2 दुचाकी चालक जखमी झाल्याची घटना आज सकाळी 9:15 वाजण्याच्या सुमारास घडलीय। या जखमींवर कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरू आहेत। आज सकाळी 9:15च्या सुमारास दिवा येथे राहणारा विजय पल्ली वय वर्ष 32 आणि कळवा पूर्व येथे राहणारा राजकुमार यादव वय वर्ष 34 हे 2 मित्र आपल्या दुचाकीवरून मुंबई पुणे रस्त्यावरून ठाण्यात कामावर जात असताना सकाळी 9:15च्या सुमारास जोराचा मुसळधार पाऊस सुरू होता। याच वेळी ते खारेगाव नाका पोलीस चौकी जवळ येत असताना रस्त्याच्या कडेला असलेला भला मोठा जुना वृक्ष अचानक कोसळला। यात त्यांची दुचाकी अडकली। अंगावर झाड पडल्याने ते जखमी देखील झाले। स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन त्या दोघांनाही बाहेर काढलं आणि कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले। या घटनेत राजकुमार यादव हे किरकोळ जखमी झाले असून दुचाकी चालक विजय पल्ली याच्या पायाच्या गुडघ्यापासून दोन्ही पाय फ्रॅक्चर झालेत। या अपघातात कळवा येथे प्रवासी घेऊन जाणारी रिक्षा मात्र थोडक्यात बचावली। घटनेची माहिती मिळताच महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत हे झाड कापून बाजूला केलं। यावेळी थोडा वेळ कळवा मुंब्रा रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झाली होती। यावेळी समाजसेवक राकेश पाटील यांनी घटनास्थळी उपस्थित राहून प्रशासनाला सहकार्य करत योग्य त्या सूचना दिल्या आणि प्रसार माध्यमांशी बोलताना याबाबत अधिक माहिती दिली आहे। येऊरमध्ये जमीन हडपणारी टोळीच असून गरिबांना धाक दाखवून जमिनी हडप केल्या जात आहेत। यात शासकीय अधिकारी देखील गुंतल्याचा खळबळजनक आरोप करत आमदार संजय केळकर यांनी गुजरातच्या धर्तीवर जमीन संरक्षणाचा कायदा आणण्याची मागणी अधिवेशनात केली आहे। पावसाळी अधिवेशनात चर्चा करताना आमदार संजय केळकर यांनी ठाणे शहरात होत असलेली अनधिकृत बांधकामं, जमिनी बळकावणं, शासनाचा महसूल बुडवणं, फसवणूक करणं आदी मुद्दे मांडत गुजरातच्या धर्तीवर जमीन संरक्षणाचा कठोर कायदा आणण्याची मागणी केली। येऊरमध्ये जमिनी हडपणारी टोळीच असून यात शासकीय अधिकारी सुद्धा गुंतल्याचा आरोप त्यांनी केला आहे। शासकीय भूखंडावरही अनधिकृत बांधकामे होत असून सहाय्यक आयुक्त देखील त्याला पाठीशी घालत असल्याचं चित्र दिसत आहे। या अधिकाऱ्यांवरच धाक निर्माण करण्यासाठी कठोर कारवाई करण्याची मागणी केळकर यांनी केली आहे। म्हाडा प्राधिकरणाला हस्तांतरित कराव्या लागणाऱ्या 31 सदनिका दर्शन सागर डेव्हलपरने विकून कोट्यावधी रुपयांची फसवणूक केली। याबाबत कासरवडेली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून कारवाई मात्र शून्य आहे। या प्रकरणी कडक कारवाईचे निर्देश देण्याची मागणी आमदार संजय केळकर यांनी केली आहे। ठाण्यात एका विकासकानं कोणत्याही सक्षम प्राधिकरणाच्या मंजुरीशिवाय शासकीय भूखंडावर SRA प्रकल्प सुरू केला असून 32 माळ्यांची इमारत उभारत आहे। यासाठी त्याने बेकायदेशीरपणे 10,040 ब्रात मातीचं उत्खनन केलं असून शासनाचा 10 कोटींचा महसूल बुडवलाय। तहसीलदारांनी त्याला नोटीसही बजावली असून हे प्रकरण अद्याप प्रलंबित आहे। महसूल मंत्र्यांनी तात्काळ आदेश देऊन हा महसूल वसूल करावा अशी मागणी केळकर यांनी केली आहे। केळकर यांनी सभागृहात ठाणे महापालिकेच्या कारभारावरही सडकून टीका करत राज्य शासनाने निर्देश देण्याची गरज व्यक्त केली आहे। 3 वर्षांपूर्वी झाड कोसळून ॲडव्होकेट पवार यांचा मृत्यू झाला। पाठपुरावा केल्यानंतर त्यांच्या पत्नीला ठाणे महापालिकेनं कंत्राटी नोकरी दिली। कुटुंबातील कमावती व्यक्ती गेल्यानं आता कायमस्वरूपी नोकरीसाठी त्या वणवण करतायत। शासनानं महापालिकेला कायमस्वरूपी नोकरी देण्याचे निर्देश द्यावेत अशी मागणी देखील केळकर यांनी केली आहे। गृहसंकुलांमधील धोकादायक झाडांची छाटणी करण्यासाठी कंत्राटदार अव्वाच्या सव्वा शुल्क आकारतात। त्यामुळे महापालिकेने किमान लहान सोसायट्यांना मोफत वृक्ष छाटणी करून द्यावी। वेदर शेडमुळे इमारतींचं आयुष्य वाढणार असल्याने या शेड अटी शर्तींसह नियमानुसार करण्यात याव्यात। BSUP इमारतींची दुरावस्था झाली असून रहिवाशांच्या सदनिकांची कायदेशीर नोंदणीही रखडल्याचं निदर्शनास आणून केळकर यांनी राज्य शासनाने महापालिकेला निर्देश देण्याची मागणी केली आहे। आज सकाळी शहरात पावसाने धुमाकूळ घातला। त्यामुळे शहरातील अनेक भागातील रस्ते जलमय झाले।
परिणामी लांबवरून आलेल्या प्रवाशांची कुचंबणा दूर करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हा अध्यक्ष मनोज प्रधान आणि कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. वंदना सिनेमा येथे पाण्यात उतरून त्यांनी लोकांना मदत करण्याचं धोरण अंगीकारलं होतं. काही रिक्षा तैनात करून त्यांनी प्रवाशांना इच्छितस्थळी सोडलं. रिक्षा उपलब्ध नसताना स्वतःच्या वाहनाने त्यांनी प्रवाशांना त्यांच्या घरी सोडले. आज सकाळपासूनच पावसानं धुव्वाधार बॅटिंग सुरू केली. पावसानं शहराच्या अनेक भागात पाणी जमा झालं असल्याचे समजल्यानंतर मनोज प्रधान आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शहरातील विविध भागात दुचाकीवरून पाहणी केली. वंदना सिनेमा येथे लांब पल्ल्यांच्या एसटी बसेस येतात, मात्र याच ठिकाणी गुडघाभर पाणी साचल्यानं प्रवास करून आलेल्या नागरिकांचे प्रचंड हाल होत होते. ही बाब ध्यानात येताच प्रधान यांनी तात्काळ काही रिक्षा तैनात केल्या, तसंच आपले स्वतःचं वाहन बोलावून त्याद्वारे नागरिकांना इच्छित स्थळी सोडण्यात आलं. दरम्यान यावेळी त्यांनी प्रशासनाच्या नियोजन शून्य कारभाराचेही वाभाडे काढले. एका ट्यूबवर बसून तुंबलेल्या पाण्यात गाड्या नको, होड्या चालवा असाही त्यांनी संदेश दिला. गेल्या 30 वर्षांपासून वंदना सिनेमा परिसरात पाणी साचत आहे. त्यावर कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना सत्ताधाऱ्यांनी प्रशासनाला करता आल्या नाहीत. आम्ही 6 जून पासून नालेसफाईवर ओरडत आहोत, मात्र सत्ताधारी त्याकडेही लक्ष देत नव्हते. म्हणूनच ठाणे शहर जलमय होत असल्याचं त्यांनी सांगितलं. आता नागरिकांनीच लक्ष देऊन आपण कोणाला निवडून देतोय याचं आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचंही त्यांनी नमूद केलं. मुसळधार पावसामध्ये तुम्ही या पाण्यामध्ये उतरलेला आहात, काय सांगाल? एकीकडे महापौर ठिकठिकाणी दौरे करतात. असं आहे की गेले 40 वर्ष मी बघतोय की या ठिकाणी पाणी भरतच. महानगरपालिका गेले कित्येक दिवस सांगते की 10 कोटी रुपये आम्ही दिलेत आणि सगळे नाल्याची सफाई झाली. मी 1 जून पासून सांगतोय की नाले सफाई झाली नाहीये, फिरा, रस्त्यावर उतरा, नाले बघा, कोणी आलं नाही. आता महापौर महोदया 3-4 दिवसापूर्वी नाले सफाईला उतरलेले आहे. आज पहिल्याच पावसाची हालत बघताय ते तुमच्या सगळ्यांसमोर आहे. आम्ही मुद्दामून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते घेऊन या ठिकाणी आलो, तर काय एसटी स्टँडवर म्हातारे उतरतायत, सिनियर सिटीजन्स उतरतायत, स्टुडंट्स उतरतायत आणि घरी जायची त्यांची सोय नाही. म्हणून कुठेतरी रिक्षा थांबवायच्या, त्यांना बसवून द्यायचं, ते सुखरूप घरी पोचतील ही सोय आम्ही करायचा प्रयत्न करतोय. तसंच या रस्त्यावर खड्डे आहेत, इथे उभा राहिल्यावर आम्हाला कळतंय की खड्डे कुठे आहेत. तो जे 2 व्हीलरवर जात आहेत त्यांना सांगायचा प्रयत्न करतोय की या ठिकाणी खड्डा आहे, बाजूनी जा. अशा प्रकारची मदत करायचा प्रयत्न आम्ही करतो. ठाण्यात गेल्या 2 ते 3 दिवसांपासून संततधार सुरू असलेल्या पावसानं शिळफाटा परिसरात पाणी साचल्यानं जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले. यावेळी शिळगावातील एका स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी आलेल्या शोकाकुल कुटुंबियांना पार्थिव या पाण्यामधून नेण्याची वेळ आली. त्यामुळे ठाणे महापालिका प्रशासनाच्या नालेसफाई आणि पाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्यांच्या कामांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले. 2च दिवसांपूर्वी शिळफाटा जंक्शन परिसरात अनधिकृत बांधकामे आणि पर्जन्य वाहिन्यांचे नैसर्गिक प्रवाह रोखणाऱ्या बेकायदा गोदामांचा फटका काही तासांच्या पावसात रस्ते वाहतुकीला बसला होता. यावेळी शिळफाटा ते भारत गिअर कंपनी रस्त्यावर यंदाही पाणी तुंबलं. यानंतर शुक्रवारी शिळगावातील नागरिकांना गुडघाभर पाण्यातून अंत्ययात्रा घेऊन जावी लागली, ज्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. महापालिकेकडून पाण्याचा निचरा केला जात नसेल तर काय अर्थ आहे, अशी भावना स्थानिकांमधून निर्माण झालीय. दुसरीकडे मनसेचे स्थानिक नेते या घटनेवरून मात्र आक्रमक झालेत. शुक्रवारी शिळगावात अंत्ययात्रेत सहभागी झालेल्या ग्रामस्थांना गुडघाभर साचलेल्या पाण्यातून वाट काढावी लागली. या प्रकाराबाबत मनसेचे शिळदेसाई विभाग अध्यक्ष शरद पाटील यांनी एक्स पोस्टद्वारे तीव्र संताप व्यक्त करत पालिका प्रशासनावर टीका केली आहे. ना जगू देत ना मरू देत अशी परिस्थिती पालिकेनंच निर्माण केली आहे. अनेक वर्षांपासून निवेदनं देऊनही दिवा प्रभाग समिती, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित लोकप्रतिनिधींनी याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही पाटील यांनी केलाय.
मुंबई हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार ठाणे शहरात आज सकाळपासूनच मुसळधार पाऊस होतोय. या पावसामुळे ठाणे, दिवा, मुंब्रा, घोडबंदर मधील सखल भागात पाणी तुंबल्याने जनजीवन विस्कळीत झाले. मुंबई हवामान विभागानं ठाणे जिल्ह्यासाठी शनिवार 4 जुलै आणि रविवार 5 जुलै रोजी रेड अलर्ट जाहीर केलाय. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून ठाणे जिल्हा प्रशासनानं शनिवारी 4 जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या तसंच प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. अत्यावश्यक काम नसल्यास घराबाहेर पडणं टाळावं असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे. हवामान विभागानं वर्तवलेला अंदाज खरा ठरताना दिसून येत आहे. आज सकाळपासूनच जिल्ह्यासह ठाणे शहरात पाऊस सुरू असून त्या पावसाचा जोर वाढलाय. पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साठण्यास सुरुवात झाली असून ठाणे शहरात झाड पडण्याचं सत्र सुरूच असून खारेगाव मधील घटनेत 2 दुचाकीस्वार जखमी झालेत. ठाणे शहरातील वंदना सिनेमागृह, गोखले रोड, राम मारुती रोड, घोडबंदर महामार्ग यांच्यासह अनेक सखल भागात पाणी साठलं. या साठलेल्या पाण्यातून वाहन चालक वाट काढताना दिसून आले. यामुळे येथे वाहतूक संथगतीनं सुरू असल्याचंही दिसून येत होतं. दिवा, मुंब्रा आणि कळवा परिसरातही अशीच काहीशी परिस्थिती निर्माण झाली. पाणी साठवण्याच्या प्रकारामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष